नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत आणि आहारात अधिकाधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे। कच्च्या भाज्यांचे सेवन हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे। अनेक जण मानतात की कच्च्या भाज्या शिजवलेल्या भाज्यांपेक्षा अधिक पौष्टिक असतात, पण खरंच तसं आहे का? कच्च्या भाज्या खाण्याचा फायदा आणि तोटे काय आहेत हे आज आपण याबद्दल माहिती घेऊया। तर आज याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। तर कच्च्या भाज्यांचे फायदे काय आहेत? पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे। कच्च्या भाज्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात। शिजवण्याच्या प्रक्रियेत काही उष्णता संवेदनशील जीवनसत्वे, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स अंशतः नष्ट होऊ शकतात। त्यामुळे कच्च्या भाज्यांचे सेवन केल्याने ही पोषक तत्वे अधिक प्रमाणात मिळतात। पाण्याचे प्रमाण अधिक। अनेक कच्च्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते। पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। अँटीऑक्सिडंट्सचा खजिना। कच्च्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात। कमी कॅलरीज। बहुतेक कच्च्या भाज्यांमध्ये कॅलरी कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। तसेच त्यातील फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळता येते। पचनासाठी उत्तम। कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात, जे अन्न पचनास मदत करतात। शिजवण्याच्या प्रक्रियेत हे एन्झाईम्स नष्ट होऊ शकतात। तर आता आपण पाहूयात कच्च्या भाज्या कशा खाव्यात। जर तुम्हाला तुमच्या आहारात कच्च्या भाज्यांचा समावेश करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। स्वच्छता। भाज्या खाण्यापूर्वी त्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात। माती आणि इतर दूषित कण काढून टाकण्यासाठी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ करा। विविधता। आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या भाज्यांचा समावेश करा। गाजर, काकडी, टोमॅटो, मुळा, कोबी, ब्रोकोली आणि पालेभाज्या यांचा समावेश करू शकता। प्रमाण। सुरुवातीला कमी प्रमाणात कच्च्या भाज्यांचे सेवन करा आणि हळूहळू प्रमाण वाढवा, जेणेकरून तुमच्या पचन संस्थेला त्याची सवय होईल। सुरक्षित भाज्या। काही भाज्या जसे की बटाटा, वांगी, काही मशरूम आणि शेंगा नेहमी शिजवूनच खाव्यात। हलके शिजवणे। जर तुम्हाला कच्च्या भाज्या पचनात जड वाटत असतील तर तुम्ही त्यांना हलके वाफून किंवा भाजून खाऊ शकता। यामुळे त्यातील काही पोषक तत्वे टिकून राहतात आणि त्या पचनास हलक्या होतात। तर आता शिजवलेल्या भाज्यांचे महत्त्व नेमके काय आहे हे पाहूयात। कच्च्या भाज्यांचे अनेक फायदे असले तरी शिजवलेल्या भाज्यांचेही स्वतःचे महत्त्व आहे। शिजवण्यामुळे काही भाज्या अधिक पचनास सोप्या होतात आणि त्यातील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात। उदाहरणार्थ, शिजवलेल्या गाजरात बीटा कॅरोटीनचे प्रमाण वाढते, जे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे। तसेच कच्च्या आणि शिजवलेल्या दोन्ही प्रकारच्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत। दोन्हीमध्ये वेगवेगळी पोषक तत्वे आणि फायदे आहेत, त्यामुळे आहारात दोन्हींचा योग्य प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे। जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा कच्च्या भाज्या जर पचनास तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं उचित ठरेल। संतुलित आणि पौष्टिक आहारासाठी विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश करणं हाच आरोग्याचा गुरुमंत्र आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।